हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 38. माझ्या नात्यातील एका तरुण स्त्रीचं पोटाचं ऑपरेशन व्हायचं होतं. ध्यान मंदिरात येऊन ते पतिपत्नी मला ही गोष्ट सांगून स्वामीजींना नमस्कार करून गेली. त्या दोघांचा परमेश्वर परमार्थ यावर विश्वास होता असं नाही, परंतु मला भेटणं आवश्यक आहे असं वाटल्यावरून भेटून गेली. मी ऑपरेशनचा दिवस आणि वेळ लक्षात ठेवून स्वामीजींना सांगून हॉस्पिटलमध्ये गेले. मी जाण्यापूर्वीच ऑपरेशन सुरू झालं होतं, म्हणून मी बाहेरच थांबले. ऑपरेशनला जरा जास्त वेळ लागला. त्या तरुण स्त्रीला बाहेर आणलं तेव्हा मी पाहिलं. चेहरा फारच फिकट दिसत होता. ती शुद्धीवर होती, तथापि तिनं जांभया दिल्या. ती सर्व लक्षणं माझ्या डॉक्टरी दृष्टीनं टिपली. तिची प्रकृती थोडी गंभीर होती. तिला ताबडतोब रक्त देण्याची गरज होती. त्या दृष्टीनं डॉक्टरांचे तिच्या नातलगांचे प्रयत्न सुरू होते. मी स्वामीजींना फोनवरून तिच्या प्रकृतीबद्दल कळवलं. स्वामीजी म्हणाले, तुम्ही तिथंच तिच्या खोलीत बसा, मी पुन्हा सांगेपर्यंत येऊ नका. त्याप्रमाणे मी तिथं तिच्या समोरच्या कॉटवर स्वस्थ बसून राहिले. मनोमन परमेश्वराची प्रार्थना सुरू होतीच. तिला सलाईन चालू होतं. नंतर रक्त मागवून ते देणं सुरू झालं. एक बाटली रक्त गेल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंग थोडा पालटला. हे सर्व होईतो 3 तास होऊन गेले. दुपारी 1:30च्या सुमारास स्वामीजींचा फोन आला. तिची प्रकृती कशी आहे? मग म्हणाले, अजून 1 तासभर तिथं थांबून मग इकडे या. मी त्यांच्या सूचनेप्रमाणे सर्व केलं. नंतर विचार करताना माझ्या लक्षात आलं की एकदाच ती तरुणी स्वामीजींना नमस्कार करून गेली होती, पण तिची गंभीर स्थिती लक्षात घेऊन स्वामीजी आपल्याच ठिकाणी राहून पण तिची काळजी वाहत होते. त्या मंडळींना ते लक्षातही आलं नसेल किंवा त्यांचा त्यावर विश्वासही बसणार नाही कदाचित, पण मी तो प्रसंग अंतःकरणात टिपून ठेवला. सद्गुरू शिष्यांच्या आवडीनिवडी काय हे अजमावत असतात. प्रत्येकाचं खाणं पिणं, केशभूषा, वेशभूषा, त्यात होणारा बदल यावरून त्याची साधनेतील प्रगती याकडे त्यांचं लक्ष असतं. साधकानं साधं राहावं, खाणं पिणं सात्विक असावं, देह नीट सांभाळावा, पण देहबुद्धी वाढणार नाही इकडे त्यानं लक्ष पुरवावं. चांगल्या कामासाठी, दुसऱ्यांसाठी देह झिजवावा असं त्यांना वाटत असतं. ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेच्या 2 अधिकारी व्यक्ती 1987 स्वामी माधवनाथांच्या दर्शनाला आल्या. त्यावेळेला त्यांनी आपल्या शाळेत दर शनिवारी सकाळी जी उपासना चालते त्यावेळी सर्व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना काही सुविचार सांगण्यासाठी आपल्याकडून एखादी व्यक्ती पाठवावी अशी विनंती केली. त्यावेळी स्वामीजींनी सुषमाताईंना बोलवावं असं सुचवलं. त्याप्रमाणे 1987 ते 1989 ही 2 वर्ष लागोपाठ मी ज्ञानप्रबोधिनीत जायला लागले. पहिल्या वर्षी भगवद्गीतेतील काही निवडक श्लोकांवर 15-20 मिनिटं निरूपण, थोडा वेळ ध्यान, नाम असा कार्यक्रम घेतला गेला. दुसऱ्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील काही ओव्यांवर निरूपण झालं. 5वी ते 10वी या वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक सर्वच मंडळी या उपासनेला हजर असत. एकाच वेळी या सर्वांना समजेल, आवडेल असं सांगणं हे मोठं अवघड काम होतं, परंतु ते पार पडलं. 1989 मी स्वामीजींना आधीच विचारलं की यावर्षी जर पुन्हा शाळेकडून बोलावलं गेलं तर काय करायचं? स्वामीजी म्हणाले, यावर्षी नको, 2 वर्ष गेलात तेवढं पुरे. शाळेकडून माझा सत्कार होऊन ते काम तिथंच संपलं आणि 3-4 महिन्यांनीच
मी पोटावर शस्त्रक्रिया होऊन आजारी झाले. पण तो 2 वर्षांचा अनुभव मला बरंच काही शिकवून गेला. आज इथेच थांबूया. यानंतरचा 39वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याज. हरि ओम तत्सत.